नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दम बिर्याणी, ती पण साध्या सोप्या पद्धतीने. बघा, इथे 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यात 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे. एक मोठा चमचा मी घरकुल घातला आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे मी बिर्याणी मसाला घातला आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा मी गरम मसाला घातला आहे. हळद घातला 1 चमचा, धने पावडर घातली आहे मी 2 चमचे आणि लाल तिखट आवडीप्रमाणे घाला. त्यात मी 3-4 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या. त्याचबरोबर एक 10 रुपयाचा दहीचा डब्बा येतो, तो एक पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि मी कांदा इथे कट करून तळून घेतलेला होता, तो कांदाही मी त्याच्यात घातला आहे. कोथिंबीर अशी छान चिरून बारीक तीही घातली आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर पुदिन्याची पानं स्वच्छ निवडून धुवून घेतली होती, तेही घातलेत. आणि त्याचबरोबर मी अर्धा लिंबूही पिळून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलेले आहे, आपलं शुद्ध गाईचं तूप त्यात टाकल्याने, मीठ आवडीनुसार टाकलेले आहे. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त. आणि एक कमीत कमी अर्धा तास तर त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. आणि मॅरिनेट अर्धा तासाच्या नंतर जेव्हा ते मॅरिनेट होईल तेव्हा आपण त्याला एक मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत, एक 10 ते 15 मिनटं पाणी न घालता. इकडे आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि हे खडे मसाले मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. पाणी छान असं गरम झालं आहे. आणि त्यामध्ये मी बासमती राईस घेतलेला आहे 1 किलो. 1 किलो चिकन होतं तर मी 1 किलो बासमती राईस घेतलेला आहे. बघा, आवडीनुसार मीठ घाला त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, माझ्या जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता पाणी आपलं छान असं उकळलेलं आहे, तर त्यामध्ये मी स्वच्छ धुवून एक 10 मिनिटं हा तांदूळ भिजत ठेवला होता. आता पाणी काढून मी भात शिजायला टाकलेला आहे. तर बघा, आपलं एक चिकन पण इकडे मस्त असं 10-15 मिनिटं छान शिजत आलेलं आहे. खूप थोडंसं कच्चं ठेवायचं, जास्तही शिजवायचं नाही. तर बघा, इकडे छान मस्त आपलं चिकन शिजून झालेलं आहे. आता आपण याच पातेल्यामध्ये काय करणार आहोत की आपला जो राईस झालेला आहे तो राईस याच्यावरती चांगला असा पसरवून घेणार आहोत. आता ऑलरेडी मी कोथिंबीर वगैरे जास्त घातली होती, त्याच्यामुळे मी वरतून घालणार नाही, कारण की मुलं माझ्या बाजूला काढून टाकतात. तर अजून थोडासा तळलेला कांदा मी साईडला ठेवला होता, तो त्याच्यावरती मी असा टाकून घेतला आहे. आणि त्याच्यावरती आपलं तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. खूप छान अशी ही बिर्याणी लागते, नक्की ट्राय करून बघा. आता याला मी एक 10 ते 15 मिनटं वाफ देणार आहे. आणि तुम्हाला जर हॉटेलसारखी चव आणायची असेल तर इथं कोळसा गरम करून घेतला आहे, त्याचबरोबर एक वाटी ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं आणि त्याला आता मी दम दिलेला आहे असा. तर ह्याचा जो स्मेल आहे इतका छान येतो ना बिर्याणीला, असं वाटतं की आपण चुलीवरचीच बिर्याणी बनवली आणि ते पण हॉटेलमध्ये खातो तशी. तर बघा, आपली बिर्याणी बनवून तयार आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की ह्या पद्धतीने करून बघा, खूप कमी वेळामध्ये खूप छान अशी बिर्याणी होते. काही मुलं असे हॉस्टेलवरती राहतात तर त्यांना इझी होत नाही ना वाटण वगैरे वाटणं हे करणं, तर हे खूप इझिली होऊन जातं. खायला तर इतकी टेस्टी लागते ही बिर्याणी, नक्की ट्राय